पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मंदिर जतन आणि संवर्धनाचं काम अंतिम टप्प्यात आलेले आहे आणि आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवरती आता प्रशासनाने मंदिर हे पूर्णपणे वातानुकूलित करण्याचं काम सुरू आहे। आषाढी यात्रेमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांना हे आता मंदिर वातानुकूलित असणार आहे, थंड राहणार आहे। आपण बघतो की सगळी यंत्रणा आता या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे। आषाढी यात्रेपूर्वी हे सगळं काम पूर्ण होणार आहे, त्यामुळे येणाऱ्या भाविक भक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी खरं तर मंदिर समितीने घेतलेली आहे। बऱ्याच किलोमीटरचं पायी अंतर चालून भाविक मंदिरामध्ये येतात, त्यामुळे सफोकेशनचा त्रास होण्याची शक्यता असते। यापूर्वी देखील तत्कालीन मुख्यमंत्री किंवा सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांना महापूजेच्या वेळी सफोकेशनचा त्रास झाला होता। त्याची दखल खरं तर त्यावेळेस प्रशासनाने घेतली होती आणि ते खरं तर आता त्यानंतर आता पूर्णपणे मंदिर हे वातानुकूलित करण्यात आलेलं आहे। सेंट्रलाइजेस सगळे AC बसवण्यात आलेले आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागणे, साम TV न्यूज।